तर मित्रांनो नमस्कार. जसं की तुम्हाला माहिती आहे 15 जुलै 16 जुलै आपण मुंबईमध्ये संप पुकारला आहे. सर्वांनी गाड्या बंद ठेवलेत. कारण असं की आपला रेट वाढला पाहिजे, आपल्या हक्काचे पैसे आपल्याला भेटले पाहिजे. तर या कारणाने आपण संप पुकारला आहे. एवढं करूनसुद्धा सगळ्यांनी गाड्या बंद ठेवलेत नाही असं नाही, सर्वांनी ठेवलेत. पण यामध्ये पण काही किडी अशी आहेत की तुम्ही जसं बघता या मॅपमध्ये की काही जण अजून ऑनलाईन दिसत आपल्याला. तर 2 दिवस गाडी बंद ठेवल्याने यांचे हप्ते निघणार नाहीत का? तुम्ही सांगा मला. एवढं काय करायची गरज आहे? तेवढंच 2-3 दिवस गाड्या बंद ठेवल्या, हक्काचा रेट भेटला. पुढच्या 1 दिवसात तुम्ही मागच्या 2 दिवसाचा इन्कम कमवणार आहे. या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि मगापासून मी 4 ट्रिपा टाकल्या. 4च्या 4 ट्रिप कुठल्या ना कुठल्या तरी ड्रायव्हरनं उचलल्या. एवढे लोक रस्त्यावर उभे राहिले तर रात्र त्या आझाद मैदानात जाऊन बसलेत. याची कदर आहे का नाही काय? तर सर्वांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता मी परत अजून एक राईड बुक करून तुम्हाला लाईव्ह दाखवतो की बघूया आपल्याला कोण आपली राईड उचलतं आहे का. तर खरंच ही म्हणजे ना लोकांना खरंच आकली नाहीत. मंद आहेत, एक नंबरचे मंद आहेत. कोण ना कोणतरी 100% ही ट्रिप उचलणार असं वाटतंय मला. मी सांगतो तुम्हाला बघा, त्यांना काहीच पडलेलं नाही आहे. त्यांना हे बघा उचलली. अरे काय थोडं तरी धीर धरा, 2-3 दिवस तरी थांबा जरा. आकली आहेत का नाही तुम्हाला? चला, तर एक ड्रायव्हर आपण कॅन्सल केला आहे. आता आपण दुसरा ड्रायव्हर बघूया जो आपल्याला भेटतोय का. लोकांना खरंच म्हणजे बोलतात ना, अक्कल नाही. म्हणजे कसे यार, अरे काय तुम्ही जगता कशाला यार? तुम्हाला 2-2 रुपयानं 8-9 रुपयानं गाड्या चालवायच्यात, लाज वाटली पाहिजे. हे बघा हे परत. अरे काय लाजा जरा लाजा. हां, काय भंगार लोक आहेत नाही. या तुम्हाला पण कॅन्सर. लाजा वाटला पाहिजेत रे, लाजा. अरे हक्काचा रेट नाही, 8-9 रुपयानं आपल्या गाड्या चालतात रे. ना त्यात मेंटेनन्स निघत आहे, ना CNG निघत आहे, ना आपला खर्च निघत आहे, काहीच निघत नाही आहे. अरे मग गाड्या चालून फायदा काय? त्या गाड्याचं लोन फेडायला आपण गाड्या घेतलेत का? आपल्याला घरदार नाही का? या गोष्टी समजल्या पाहिजेत. आतापर्यंत 2 जणांनी ही ट्रिप उचलली. 2 जणांना कॅन्सल पण केले मी. अजून कोणतरी येणार, तोही उचलणार. अशा सर्व गोष्टी. तर मी काय जास्त बोलत नाही. फक्त सगळ्या चालक मालक लोकांनी एवढीच गोष्ट लक्षात घ्या, जे की आपले चार्जेस आहेत खूप सारे. वेटिंग चार्जेस, ड्रायव्हर चार्जेस, काय नाईट चार्जेस काय असेल ते असेल, ते आपल्याला योग्य भेटले पाहिजेत. जो आपला किलोमीटरचा रेट आहे तो योग्य भेटला पाहिजे. आणि आपल्या मेहनतीची कमाई आपल्याला भेटली पाहिजे. आणि लोकांना पण जेव्हा ड्रायव्हर चालक मालकाला योग्य पैसे भेटतील तेव्हा तो जी सर्व्हिस लोकांना देईल तर ती सुद्धा चांगली असणार आहे. म्हणजे सर्व्हिसमध्ये पण सुधारणा होणार आहे. आत्ता काय होतं आहे, चालक मालकांना पैसे भेटत नाहीत, त्यामुळे त्यांची गाडीची कंडिशन नीट नसते, काय नसतं. गाडी कुठे बंद पडते, गाडी खराब असतात, काय असतात. काय चालक मालक यामध्ये पण गाड्या स्वच्छ ठेवतात, सर्व्हिस चांगली देतात. पण काही जणं असतात ज्यांना की बाबा नाही परवडत आणि नाहीतर नाही आहे. पण ग्राहकांनी पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि काय ग्राहक तयार पण आहेत. म्हणजे काय ग्राहकांना म्हणणं असं आहे की त्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला सर्व्हिस चांगली द्या, आम्ही एक्स्ट्रा पे नक्कीच करणार. आणि ही गोष्ट बरोबरच आहे. जेवढी जास्त क्वालिटी चांगली तेवढं जास्त आपण पैसे द्यायला आपल्याला काय वाटणार नाही. तर ठीक आहे, चालक मालक जे कोणी आहेत त्यांना यश भेटावं हीच माझी प्रार्थना. आणि त्यांनी पण एकजूट दाखवा. प्रत्येकाने आपल्या जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करा. ID पण ठेवा, मोर्चामध्ये सामील व्हा, एकमेकांना सपोर्ट करा आणि आवाज उठवा. प्रत्येक बिझनेसवाला हेच विचार करतो की आपल्याला आपला रेट बरोबर भेटला पाहिजे
तेव्हाच आपण जाऊन ती रेटनुसार आपण सर्व्हिस देतो. ओके. तर पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला यश मिळवू दे हेच प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय.